रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 160 ते 175. म्हणून विश्व सावरले, एरवी युगांत होते ओढवले. जय महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी. तो घोष तरी उपसंहरला, परिपडी साध होत राहिला. तेने दळभार विध्वंसीला कौरवांचा. जैसा गजगटा आतू, सिंहलीला विदारितू. तैसा हृदयाते भेदितू कौरवांचिया. तो गाजत जव ऐकती, तव उभेची हिये घालिती. एकमेकांते म्हणती, सावध रे सावध. तेथ बळ प्रौढी पुरते, महारथी वीर होते. तिही पुनरपती दळाते आवरिले. मग सरिसेपणे उठावले, द्रुणवटोनी उचलले. तया दंडी शोभले लोकत्रय. तेथ बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर. जैसे प्रलयांत जलधर अनिवारका. ते देखलिया अर्जुने, संतोष घेऊनी मने. मग संभ्रमे सेने, दिठी घालितसे. तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले. तव लीळा धनुष्य उचलिले पंडू कुमरे. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता जड करी रथ पेलावा. नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक, हे सकळवीर सैनिक. न्याहाळीन अशेख झुंजते जे. येथ आले असती आघवे, परी कवने सीम्या झुंजावे. हे रणी लागे पहावे मनवनिया. बहुत करुणी कौरव, हे आतुर दुस्वभाव. वांटी वाविन हाव, बांधिती झुंजी. झुंजाजी आवडी धरिती, परी संग्रामी धीर नव्हती. हे सांगोनी राया प्रती, काय संजयो म्हणे. ऐका अर्जुन इतुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथ पेलिला. दोही सैन्या माझी केला उभा तेने. जेत भीष्म द्रोणादिक, जवळिकेची सन्मुख. पृथ्वीपती आणिक बहु आहाती. अर्थ, त्यामुळे जग सावरले गेले नाही. तर श्रीकृष्णादिकांनी जेव्हा मोठे शंख वाजविले, त्याच वेळी महाप्रलय होण्याची वेळ आली होती. तो महानाद शांत झाला, परंतु त्याचा प्रतिध्वनी जो मागे राहिला होता, त्यामुळे कौरव सैन्याची दानादान उडाली. सिंह हत्तीच्या कळपात गेला तर त्यांच्या समुदायाचे विदारण करतो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांचे हृदय विदीर्ण केले. तो प्रचंड प्रतिध्वनी ऐकून कौरवांनी उभ्या उभ्याने धैर्य सोडले. तरी पण एकमेकांना सावध रे सावध असे म्हणू लागले. त्या रणांगणावर बलाढ्य व धैर्ययुक्त महावीर होते. त्यांनी धीर देऊन पुन्हा सैन्याला सावरले. त्यावेळी ते सैन्य युद्ध करण्यासाठी एकदम तयार झाले आणि दुप्पट आवेशाने क्षुब्ध झाले. त्यामुळे त्रैलोक्य देखील क्षुब्ध झालेले दिसून आले. प्रलय काळाच्या वेळी ज्याप्रमाणे मेघ अखंड वर्षाव करीत असतात, त्याप्रमाणे धनुर्विद्येतील प्रवीण योद्धे बाणांचा अखंड वर्षाव करू लागतात. हे दृश्य पाहून अर्जुनाच्या मनात संतोष झाला आणि त्याने उत्सुकतेने कौरवांच्या सैन्याकडे पाहिले. त्यावेळी युद्धासाठी सज्ज झालेले कौरव त्याला दिसले. अर्जुनाने सहज लीलेने आपले धनुष्य उचलले. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे देवा, रथ लवकर हाक आणि दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. येथे युद्धासाठी जे आलेले आहेत त्या वीर सैनिकांना मी थोडा वेळ पाहणार आहे. तोपर्यंत तू रथ येथे उभा कर. या युद्धभूमीवर सर्व वीर आले आहेत, तरी मला कोणाशी युद्ध करावयाचे आहे हे प्रारंभी पाहिले पाहिजे. कौरव वीर दुष्ट स्वभावाचे असून युद्धासाठी उतावळे झाले आहेत. त्यांच्या राज्यात सुबत्ता असतानाही ते निष्कारण युद्धाची इच्छा करतात. यांना युद्धाची आवड तर आहे, परंतु संग्रामामध्ये लागणारे धैर्य त्यांच्याजवळ नाही. इतके बोलून संजय पुढे म्हणाला, हे राजा, पुढे ऐका. अर्जुनाने इतके सांगितले. त्यावेळी श्रीकृष्णाने रथ हाकला आणि तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला. ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण इत्यादी आप्तसंबंधी आणि अनेक राजे समोर उभे होते. रामकृष्ण हरी.